आता असं वाटायला लागलंय की सावीने 2-4 दिवस यावं इथं राहावं. दिवाळीच्या वेळेला पण ती आली आणि तशीच निघून गेली. हो, पोरगी निवांत अशी राहिलीच नाही माहेरला. तेव्हा पूजेसाठी आली की त्यासारखी राहील 2-4 दिवस. तुम्ही बी या, पूजा झाली की घेऊन जावा. काय चालतंय ना भाऊ? अहो, नात्यात जशी उपकाराची भाषा नसायला पाहिजे ना, तशी विनंती सुद्धा नको. उद्याच पाठवतो सावीला. म्हणजे तुम्ही आजोबा आणि नात निवांत एकत्र वेळ घालवा. आणि फक्त 4 दिवस नाही, पुढचं सगळं आयुष्य आहे तुमच्याकडं. आता तुमची नात इथं येणार, ती कायमची. भाऊ, येतो आम्ही. चला निघतो, काळजी घे. होय, तुम्ही पण. येतो. आई आई आई, मी सांगू शकत नाही केवढा खुश आहे मी आज. असं वाटतंय ना, अख्खं जग माझ्या हातात आलंय. ह्या एका कागदाच्या तुकड्यासाठी काय काय नाही केलं मी. बघ, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालंय. ते माझ्या हातात आहे. मी पूर्ण केलंय ते. तुला केलेलं प्रॉमिस पूर्ण केलंय मी. आता लय खुश आहे मी, लय म्हणजे लय. खरंय, धैर्य. मला काय वाटतंय माहिती आता, आता असं झालं की कधी एकदा घरी जाते, त्या पोरीचा हात पकडते आणि तिला फरफटत घराबाहेर नेऊन फेकते. सॉरी आई, पण त्यासाठी तुला अजून जरा वेळ थांबावं लागेल.